परभणीला लोकसभेला महादेवजी जानकर यांना मी उमेदवारी दिलेली आहे। मी सर्व पक्ष मिळून महायुतीचे ते या ठिकाणी उमेदवार आहेत। बाहेरचा आतला असा कुठला विषय नाही। सध्या जे खासदार आहेत त्याच्याविषयी इतकी म्हणजे लोकांची नाराजी आहे, तीव्र नाराजी आहे। म्हणजे अनेक गोष्टी मी त्या ठिकाणी बोलणार नाही, जाहीर सभेमध्ये बोलता येईल, पण मला असं वाटतं की लोकांनी आता ठरवलेलं आहे की या ठिकाणी आता बदल करायचा आहे। आणि म्हणून माधव जानकर एक चांगले कार्यकर्ते आहेत, हाडाचे कार्यकर्ते आहेत, अतिशय चांगल्या स्वभावाचे आहेत, मितभाषी आहेत। आणि मला असं वाटतं की परिस्थिती बघता आणि एकंदरीत लोकांना इथे कोणाला निवडून द्यायचं, आतले का बाहेरचे, त्यापेक्षा मोदीजींना पंतप्रधान करायचं आहे। 400 पार मला आकडा करायचा आणि महाराष्ट्रातून अतिशय सरप्राईज म्हणजे आश्चर्य वाटेल सगळ्यांना असा आकडा आमच्याकडून द्यायचा आहे। त्यामुळे मला असं वाटतं की महादेवजी जानकर अतिशय मोठ्या मताधिक्याने यावेळेला निवडून येतील। मी सगळा जो कानोसा घेतोय त्यामुळे विद्यमान खासदारांच्या विरोधामध्ये खूप तीव्र नाराजी लोकांची आहे, इथल्या मतदारांची आहे। त्यामुळे विजय निश्चित जानकरांचा आहे आणि जानकरांना मत म्हणजे मोदीजींना मत, आणि म्हणून सर्वांनी ठरवलेलं यावेळेला की महायुतीलाच विजय करायचा आहे। कसं नियोजन असणार आहे? मोठ्या नेत्यांच्या सभा नांदेडमध्ये लागल्यात, अमित शहा असतील, पंतप्रधानांची सभा आहे असं ऐकलंय आम्ही, तर कसं नियोजन असणार? अजून ते नियोजन झालेलं नाही, पण उद्या परवा अमित भाईंची सभा नांदेडला 11 तारखेला त्या ठिकाणी आहे। तिचं नियोजन करायला मी आज त्या ठिकाणी गेलेलो होतो। पंतप्रधान आज चंद्रपूरला होते, परत रामटेकलाही आहेत। मला वाटतं त्यांची दोघांपैकी कोणाची तरी एक सभा या ठिकाणी परभणीमध्ये निश्चित होईल, पण सभा होईल कदाचित व्यस्ततेमुळे नाही होईल, पण एक निश्चित आहे लोकांनी यावेळेला ठरवलेलं आहे की महायुतीला निवडून द्यायचं आहे। महायुतीचा उमेदवार महादेवजी जानकर यांना निवडून द्यायचं आहे। मला वाटतं इथे इतके वर्ष खासदार राहून खासदारांनी काय केलं? मी तर रस्त्यांनी आलो तर शहरामध्ये काय परिस्थिती आहे, ग्रामीण भागातली तीच परिस्थिती आहे, अनेक गोष्टी आहेत। पण मला असं वाटतं की यावेळेला विजय निश्चित आमचाच आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।